सर्वांना नमस्कार. प्रजासत्ताक दिनी कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत, शाळेने शिक्षकांनी कोणती पूर्वतयारी करायची आहे, या संदर्भातला हा व्हिडिओ. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजीचं एक महत्त्वाचं परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा विषय आहे दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी गीतावर सामूहिक कवायत संचालन कार्यक्रम घेण्याबाबत. विषयाचा महिना बघूया. राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत संदर्भात दिन क्रमांक 1 येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. 2. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये कळवण्यात आले होते व याकरिता कवायतीचा मार्गदर्शक व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. 3. दिनांक 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळेमध्ये घेण्यात यावे. तसेच संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रानुसार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम देखील प्रजासत्ताक दिनी घेण्यात यावा. 4. राज्याचा शासकीय झेंडावंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारण 20 मिनिटे इतक्या कालावधीचा असावा. 5. देशभक्तीपर गीतावरील कवायतींचा मार्गदर्शक व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्याची लिंक याप्रमाणे आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम. महत्त्वाच्या सूचना. उपरोक्त मुद्दा क्रमांक 5 नुसार पुरवलेल्या नमुना मार्गदर्शक व्हिडिओ 14.40 मिनिटांचा नुसार कवायत संचलन आयोजित करावे. 2. प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत, व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. 3. प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा. 4. सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करावा. 5. कार्यक्रमास आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे. 6. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामूहिक स्वरूपात कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात यावा. 7. कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवरील दिलेल्या लिंकवर अपलोड करावायचा आहे. 8. कार्यक्रमाच्या दिवशी मैदान स्वच्छ, पांढऱ्या रंगाने पट्टे आखून हिरवी चटई टाकलेले देशभक्तीपर वातावरण असलेले असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होणार नाही. 9. विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्पोपहार देण्यात यावेत. 10. विद्यार्थ्यांची नखे काढलेली, कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पायमोजे, हाताला निळा तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल. 11. कार्यक्रमाच्या वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोन, व्हिडिओ व फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी. 1 दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का याची पडताळणी करून घ्यावी. 12. विद्यार्थी सरावासाठी प्रत्येक 10 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात यावा. 13. विद्यार्थ्याचा दर शुक्रवार व शनिवारी सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक मदत घेण्यात यावी. 11. सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याच्या मागून कवायत साजरी करतील. 15. कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी. विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांची जबाबदारी राहील. 16. गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे.
कोणत्या गावातील शहरातील शाळेतील किती विद्यार्थी कोणत्या शाळेतील मैदानावर येणार आहेत, मैदान क्षमता, विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, पार्किंग सुविधा इत्यादी बाबींची पडताळणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यात यावी. 17. आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीतून सूट देण्यात यावी. त्यांना कुठलीही सक्ती करू नये. 18. पावसाळ्याचे वातावरण वाटल्यास कवायत संचलनासाठी आंतरसभागृह पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवावे. तसेच कवायत संचलनावेळी ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जनरेटर व इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी. 19. प्रस्तुत कार्यक्रम राष्ट्रप्रथम संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील 1 लाखाचे वर शाळांमध्ये 7 लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थित सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थीद्वारा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी. उपरोक्त सूचनांनुसार प्रमाणे आपल्या अधीनस्थ शाळांकडून प्रत्येक वर्षाचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त संदर्भीय पत्राच्या प्रती सोबत जोडल्या आहेत. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. अशा प्रकारचे पत्र हे असून यामध्ये कार्यक्रम 26 जानेवारीला कवायत संचालन करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यासोबतच याच कार्यक्रमासंदर्भात महत्त्वाच्या सूचना म्हणून सुद्धा शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काय करावं याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना सुद्धा जोडलेल्या आहेत. याचबरोबर एक पत्र जोडलेले असून राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत हे परिपत्रक 31 डिसेंबर 2024 असून या दिवशी जे कार्यक्रम कोणकोणते घ्यावेत ते यामध्ये दिलेले आहेत. 1. प्रभात फेरी. शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी. 2. भाषण स्पर्धा. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयावर भाषण करण्याची संधी आयोजित करावी. 3. कविता स्पर्धा. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे. 4. नृत्य स्पर्धा. विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी. 5. चित्रकला स्पर्धा. विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयावर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी. 6. निबंध स्पर्धा. विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती व स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयावर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी. 7. खेळ. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत. 8. प्रदर्शनी. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी. उपरोक्त कार्यक्रम करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा. अशा प्रकारचे हे परिपत्रकानुसार आपल्याला विविध कार्यक्रम शाळेमध्ये त्या 26 जानेवारी 2026 रोजी घ्यायचे आहेत. धन्यवाद.